टोल नाक्यावरील फास्टॅगचे नावाखाली होणारे प्रवाशांचे व वाहन चालकांचे पैशाचे लूट कधी थांबणार? सर्व ठिकाणी हायवेवरती टोल नाका आहेत, त्यामध्ये 10 ते 15 असतात, पण त्यातील थोडे चालू व थोडे बंद अवस्थेत असतात, त्यामुळे वाहन चालकांना रांगेत ताटकळत थांबावे लागते। टोल नाक्यावरती पैसे देणे घेण्यासाठी वेळ लागू नये व प्रवाशांना पटकन जावे म्हणून सर्व वाहनांना फास्टॅग बसविले आहेत। त्यामध्ये कमीत कमी 500 रुपये शिल्लक ठेवावे लागते। काही वेळा तर सर्व्हर नसल्यामुळे डबल चार्ज पैसे देऊन जावे लागते। त्याचबरोबर सर्वजण मोबाईलवरून गुगल पे व फोनपे वरून फास्टॅग रिचार्ज केले आहेत, त्यावेळी त्यांचे खात्यातून पैसे कट होतो, पण फास्टॅगच्या खात्याला पैसे जमा होत नाही। त्यावेळी फास्टॅग कस्टमर केअर अधिकाऱ्यांना याबद्दल बोलल्यावर त्यांनी सांगितले की तक्रार नोंदवून घेतो व त्याचे स्क्रीनशॉट लॉग करण्यास सांगतात। त्यामुळे एका आठवडा वाट पाहावी लागते, पण त्याचे पैसे काही परत मिळत नाही। एक आठवडा होऊन सुद्धा पैशाची परत नाही व पैशाचे नुकसान होत आहे। अशाप्रमाणे भरपूर वाहन चालकांना याचा त्रास सहन करावे लागत आहे व पैशाची लूट होत आहे। तरी याकडे अधिकारी वर्ग, टोल नाक्याचे प्रशासन लक्ष द्यावे व होणारी पैशाची लूट थांबावी व वाहन चालकांना होणारे त्रास बंद करावी अशी मागणी प्रवासी व असे भरपूर वाहन चालकांना अनुभव आला आहे। त्यांनी कृपया कमेंट्स करून सांगावी, जेणेकरून आपली प्रतिक्रिया त्यांच्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकतो। शिवा न्यूजसाठी शिवानंद वचेदार। चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 97 31 97 94 76 या नंबरवरती संपर्क करा। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।